नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत लग्न सराईनिमित्त खरेदी करा आपल्या आवडत्या सोनी एजन्सीज. प्रत्येक राजकुमारीसाठी वडिलांची माया असलेलं फर्निचर. वडील मुलीचं नातं लक्षात ठेवून तयार केलेला सर्व गुणसंपन्न फर्निचर लग्न बसता. उत्कृष्ट गुणवत्ता, भक्कम आणि टिकाऊ, वेळेत डिलिव्हरी, विक्री पश्चात सेवा. पत्ता नटराज रंगमंदिरासमोर, जुना मोंढा, परभणी. भ्रमणध्वनी 9823488188. लग्नासाठी विशेष सवलती व आकर्षक ऑफर. पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती, इंधन बचतीची गरज आणि पर्यावरण संवर्धन लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सप्तसूत्रीची अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी परभणी जिल्ह्यातील नागरिकांना येणाऱ्या रविवारी म्हणजे 17 मे रोजी नो व्हेकल डे पाळण्याचं आवाहन केलं आहे. देशहितासाठी ऊर्जा आणि इंधन बचत करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभर विविध स्तरावर सकारात्मक उपक्रम राबविले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः वर्षा निवासस्थान ते मंत्रालय असा प्रवास दुचाकीवरून करून जनतेसमोर आदर्श निर्माण केला आहे. अनेक नागरिक सायकलचा वापर करून इंधन बचतीचा संदेश देत आहेत. याच भावनेतून परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी येत्या रविवारी अत्यावश्यक असेल तर दुचाकी अथवा चारचाकी वाहनाचा वापर करावा, असं आवाहन मेघना बोर्डीकर यांनी केलं आहे. या अनुषंगाने बोलताना त्या म्हणाल्या, नमस्कार. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी इंधन बचतीसाठी व परकीय चलनाच्या बचतीसाठी आपल्या सर्वांना एक सप्तसूत्री दिलेली आहे. ह्या सप्तसूत्रीची अंमलबजावणी करणं हे आपलं भारतीय म्हणून कर्तव्य आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा मंत्रालयामध्ये बाईकवर गेले. कुणी सायकल वापरते, कुणी पायी जातंय. अशा पद्धतीने देशहिताचा विचार करणारा प्रत्येक नागरिक आपलं योगदान म्हणून इंधनाची बचत कशा पद्धतीने करता येते ह्याच्यावरती विचार करत आहे, अंमलबजावणी करत आहे. मी परभणीकरांना आवाहन करते की येत्या रविवारी अत्यावश्यक गरज असेल तरच आपण आपल्या दुचाकीचा, चारचाकीचा वापर करावा. मीही येत्या रविवारी नो व्हेकल डे पाळणार आहे. मी परभणीकरांना आवाहन करते की येत्या रविवारी आपणही नो व्हेकल डे पाळूयात आणि देशसेवेसाठी आपलं योगदान देऊयात. देशहितासाठी आपणही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आवाहनाला नो व्हेकल डे पाळून प्रतिसाद द्यावा, ही नम्र विनंती. परभणी जिल्ह्यामध्ये 17 मे रोजी पाळण्यात येणाऱ्या नो व्हेकल डे संदर्भामध्ये जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. ऊर्जा बचत, इंधन संवर्धन आणि पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकानं त्यात सक्रिय सहभाग नोंदवणं आवश्यक आहे. अत्यावश्यक कामाशिवाय दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वापर टाळावा. शक्य असल्यास सायकल, पायी प्रवास किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असं आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलं आहे. या अनुषंगाने बोलताना जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण म्हणाले, आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जी सप्तसूत्री दिलेली आहे सर्व भारतीय नागरिकांना आणि त्यांनी जे आवाहन केलेलं आहे त्यालाच धरून आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदया माननीय मेघना दीदी साकोरे बोर्डीकर मॅडम यांनी या येत्या रविवारी नो व्हेकल डे पाळण्याचं आवाहन केलेलं आहे. परंतु आपण यापुढील प्रत्येक रविवारी पाळण्याचा कसोशीने प्रयत्न करूयात. या उपक्रमामध्ये परभणीतील सर्वांनीच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद घ्यावा आणि सहभाग नोंदवावा. आज दिनांक 15 मे रोजी परभणी शहरातील सावली विश्रामगृह या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बैठकीमध्ये संघटन बळकटीवर भर देण्यात आला. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटन अधिक बळकट करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं. त्याचबरोबर
भारतीय जनता पार्टी पक्षाचे विचार, ध्येय, धोरणे आणि विकासाची दिशा तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचं आवाहन यावेळी प्रदेश महामंत्री आमदार सुनील राणे तसेच जिल्हा प्रभारी प्रवीण घुगे आणि मराठवाडा संयोजक नितीन काळे यांनी केलं. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संघटन विस्तार, पक्षाची विचारधारा आणि आगामी राजकीय वाटचालीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. याच बैठकीमध्ये परभणी महानगरच्या जिल्हा उपाध्यक्षपदी माणिक गरुड यांची निवड करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, माजी प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर मीना परतानी, उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि आरोग्य संवर्धनाचा संदेश देण्यासाठी परभणी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं आयोजित सायकल डे उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये या मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश गोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. अनेक कर्मचाऱ्यांनी स्वतःची दुचाकी आणि चारचाकी वाहने घरी ठेवून सायकलचा पर्याय स्वीकारला. अवैध गांजा विक्री प्रकरणी कारवाई करत जिंतूर पोलिसांनी 6,29,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार जिंतूर येथील अभिजित उर्फ बिल्ली सुभाष राठोड हा गणपती गल्ली या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेच्या मोकळ्या मैदानामध्ये त्याच्या चारचाकी वाहनातून अवैध गांजा विक्री करत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत एक महिंद्रा TUV वाहनातून 1 किलो 190 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. तसेच वाहनासह एकूण 6,29,750 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी आरोपी विरोधात NDPS कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास जिंतूर पोलीस करत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, पोलीस उपनिरीक्षक चंदन परिहार तसेच पांडुरंग तूपसुंदर, मुकेश बुधवंत, सिद्धेश्वर चाटे, माणिक डुकरे, राम पोळ, नामदेव दुबे आणि कश्यप साने या सर्वांनी यशस्वीरित्या पार पाडली. भारत सरकारच्या जनगणना 2027 कार्यक्रमाअंतर्गत घर यादी आणि घर गणना अभियानास परभणी जिल्ह्यात दिनांक 16 मे 2026 पासून प्रारंभ होत आहे. या अभियानाअंतर्गत प्रगणक आणि पर्यवेक्षक हे दिनांक 16 मे ते दिनांक 14 जून 2026 या कालावधीत प्रत्यक्ष घरास भेट देऊन माहिती संकलित करणार आहेत. नागरिकांना त्यांना सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.